आज तहसील कार्यालय बार्शी, जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण आहोत. इंटरनॅशनल ह्युमन राईट ऑर्गनायझेशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. आज ते आंदोलनाला का बसलेत या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पाहूया. सर, तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या आहेत की साकत मळेगाव रस्ता हा शेतकऱ्यांनी अडवलेला आहे. ते खुल्ला करण्याबाबत मी 2021 साली तक्रार केली होती प्रांत अधिकारी तहसीलदार यांना. तर प्रांत अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना आदेश काढले की यांचा रस्ता खुल्ला करून देण्यात यावा 2021 साली. त्यापासून 22ला आदेश आहे, 23ला आदेश आहे. अद्यापपर्यंत त्यांनी कारवाई करून खुल्ला रस्ता करून दिलेला नाही मला. मी 25ला 7 दिवस धरणे आंदोलन केलं. त्यावेळेस त्यांनी तलाठी भाऊसाहेब आणि मंडळ अधिकारी यांना जागेवर पाठवून रस्ता खुला करून दिला असता परत त्या शेतकऱ्यांनी 4 महिन्याने रस्ता परत अडवला. याबाबत आमचे शेतकरी बऱ्याच पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात गेले असता त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही ऊस जाण्यापुरता रस्ता त्यांना खुला करून दिला होता आणि तो ग्रामीण मार्ग क्रमांक 276 शासकीय रस्ता असून त्याच्यावर रोजगार हमीतून काम झालेला असतानासुद्धा तो रस्ता त्यांनी उकरून वाटून घेतला आहे. आता तुमच्या अपेक्षा काय आहे? माझी अपेक्षा एवढीच आहे की तहसीलदार साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून रस्ता आम्हाला खुला करून देण्यात यावा. आज तुम्ही 13 तारखेपासून या ठिकाणी आंदोलनात आहात आणि तुमचं हे बेमुदत आंदोलन आहे. 13 पासून आज तागायत आपण बघतो. आंदोलन म्हणजे न्याय नव्हे, पण आंदोलन म्हणजे काम करण्याची किंवा एक लक्ष वेधून घेण्याची एक कायद्याने दिलेली शक्ती आहे. मग या संदर्भामध्ये तुमची पुढील रूपरेषा काय असणार? पुढील रूपरेषा आज मी तहसीलदार साहेबांनी आज 3 दिवसात काही दखल घेतली नाही म्हणून मी आज DYSP यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे की या 3 शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आम्हाला रस्ता खुला करून देण्यात यावा. आणि गावातील रस्त्याचा विषय आहे तो PWDने रस्ता मोजून तो रस्ता खुला करून देण्यात यावा आणि कॉन्क्रिटीकरण बांधकाम पूर्ण करून देण्यात यावं. कॅमेरामन सह बार्शी तालुका प्रतिनिधी MK न्यूज बाबासाहेब जानराव, बार्शी.